सर मी पळवणी गाव एक छोटंसं गाव आहे माळशिरस तालुक्यातील. तर त्या गावचा एक शेतकरी कुटुंबातून आलेला विद्यार्थी आहे मी. आणि माझं बालपण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या मुलासारखं होतं. लहानपणी समजत नव्हतं काय आयुष्यामध्ये काय करायचं आहे काय नाही, पण आई वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलाला माझ्यासारखं शेतामध्ये कष्ट न करता त्यानं पुढे जाऊन काहीतरी अधिकारी झालं पाहिजे, काहीतरी चांगल्या पोस्टवर गेला पाहिजे. तर तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि मी त्या दृष्टीने माझी करिअरची वाटचाल सुरू केली. आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे, माझ्या शिक्षकांच्या, माझ्या मामाच्या सपोर्टमुळे आणि माझ्या भावकीय सपोर्टमुळे मला ह्या गोष्टीसाठी चालना मिळाली आणि मी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो याचं मला प्रचिती आली. तर सध्या मी AICIT नेते मेकर्स इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. माझं काम स्टार्टअप इकोसिस्टम नीती आयोग एक प्रोजेक्ट आहे, त्यावरती सध्या काम चालू आहे. जसं सरकारचं पण उद्देश आहे की स्टार्टअप इकोसिस्टम इंडियामध्ये ग्रो झाली पाहिजे, तर त्याच्या रिलेटेड माझं वर्क आहे. मी फक्त यंग जनरेशनला एकच मार्गदर्शन करू शकतो की आपल्या आईवडिलांचं स्वप्न करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली पाहिजे आणि कुठं ना कुठं आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी त्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. त्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क हे महत्त्वाचं आहे. तर त्यांनी ह्या गोष्टी जरी आत्मसात केल्या तरी खूप साऱ्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचू शकतात. आज मी जे काय आहे ते फक्त माझ्या आईवडिलांमुळेच आहे. वडील सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षक होते. त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलानं पण पुढे जाऊन काहीतरी केलं पाहिजे, सक्सेस झाला पाहिजे. तर त्यांचं खूप सपोर्ट होता, आईचा खूप सपोर्ट होता. आई प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना सुद्धा दुसऱ्या शेतामध्ये जाऊन काम करून जे काही पैसे मिळत होते ते माझ्या शिक्षणासाठी त्यांनी दिले. आणि कुठे ना कुठे त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे माझ्या सक्सेसमध्ये. सर 21 मार्च 2021 रोजी त्यांचं निधन झालं कोविडमध्ये. कोविड झाला त्यांना आणि तिथून खरी संघर्षाची माझी सुरुवात झाली. वडील असताना सर्व गोष्टी त्या स्वतः अर्निंग मेंबर होते कुटुंबातले आणि ज्या काही डायरेक्ट जळ मायापर्यंत पोहोचत होती तर ते स्वतःवरती झेलत एक चांगलं आणि कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट ते घरात तयार करण्याचं काम करत होते. पण वडील गेल्यानंतर, वडिलांचं छत्र हरपल्यानंतर ज्या साऱ्या गोष्टी ज्या जळ्या त्या डायरेक्ट मायापर्यंत पोहोचू लागल्या. आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं याचा ठाव ठिकाणा नव्हता. वडिलांचं खूप मार्गदर्शन होतं जिथपर्यंत पोहोचायचं, त्यानंतर पुढं काय करायचं हे अतिशय कन्फ्युजन होतं. सर ह्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मला आईची खूप मोठी साथ भेटली. जेव्हा घरची परिस्थिती एवढी हालाकीची होती, घरी आई वडिलांचं निधन झाल्यानंतर आई दुसऱ्या शेतामध्ये जायची, पैसे कमवायची आणि त्या पैशातून संध्याकाळी आमचं पोट भरायचं. मी आणि माझी लहान बहीण होतो तेव्हा. तर अशी परिस्थिती होती आणि मग मी आईला एकदा म्हटलं की मी जॉब करतो, म्हटलं काहीतरी इथं मी पण कामाला जातो वगैरे, मग आपण दोघं पैसे कमवू आणि त्यामध्ये काहीतरी आपल्या घरासाठी आपण घर खर्च चालवू. तर आई एकदम तिच्या तोंडातून आलं, नाही तू दुसऱ्या शेतामध्ये कामाला नाही जायचं, तुला काहीतरी बनायचं आहे. वडिलांचं तुझं स्वप्न होतं, पण तुला ते स्वप्न तुझ्या वडिलांसाठी माझ्यासाठी तुला पूर्ण करायचं आहे. तर आईची ही थोडी मला गोष्ट माझ्या मनाला लागली आणि तिथून तो स्पार्क जनरेट झाला आणि मी मग पुण्याला गेलो आणि तिथून माझं मग शिक्षण सुरू झालं इंजिनिअरिंगसाठी. विशाल लहानपणापासून हुशार मुलगा होता. मला त्याचा एक अभिमान मोठा आहे. माझं स्वप्न होतं विशालनं माझ्या मोहर काय तर करावं. विशालला मी लय मोठ्या संकटात ना असा मोहर ही केला, त्याला शाळा शिकवली. त्याला माझं मालक 12वी मुलगा 12वी नंतर इंजिनिअरिंग याला माझं मालक कोविडमध्ये वारलं. नंतर मी माझी परिस्थिती लय असं मी खचून गेलेली होती मालक वारल्यामुळं. पोराचं मोहर शिक्षण, माझ्याकडे पैसे नव्हते काय नव्हते. मी असा रोजगार केला आणि मुलाला पैसे पाठवलं. मुलासाठी मी लय कष्ट खाल्ली. मी असं माझं मालक वारल्यानंतर माझं लय अशी परिस्थिती हालाकीची होती. मी लोकांच्यात रोजगार केला, त्याला पैसा पुरवला मागणं. मी मुलाला माझ्या मी रोजगार करून कुठलं सुद्धा कमी पडू दिलं नाही. मी एक साडी कधी चांगली नेसली नाही, पण माझ्या पोराला मी रोजगार करून कपडे लत्ता त्याचं शिक्षण मी भागवलं. ऍक्च्युली 10वी मध्ये मला मार्क्स छान होते माझे. 92% मला मार्क्स होते 10वी मध्ये. तर त्या 10वीच्या मार्कवरती मला बऱ्यापैकी चांगलं कॉलेज भेटू शकलं असतं, पण वडिलांची आणि घरची इच्छा होती की तू आमच्यासोबतच राहायचं 12वी पर्यंत. नंतर तर शहराच्या ठिकाणी जावं लागेल शिक्षणासाठी.
पण तो 10वी-12वी इथून करावं. मग मला बाळवणीमध्ये माझं ॲडमिशन झालं. सायन्समधून मी PCMB ग्रुपमधून माझं ॲडमिशन झालं पहिल्या राऊंडमध्ये. 12वीमध्ये मला 75% मार्क होते PCMB ग्रुपमधून. आणि नंतर CET थ्रू मला गव्हर्नमेंट कॉलेज पुण्यामध्ये ॲडमिशन झालं माझं. मी पहिल्यांदा पुण्यामध्ये गेलतो ॲडमिशन करण्यासाठी, तेव्हा माझ्या मामासोबत होते माझ्यासोबत. आणि आमचे रिलेटिव्स कोणी पुण्यामध्ये नव्हते वगैरे. तर माझ्यासाठी हा नवीनच जग होतं माझ्यासाठी, की तिथं जाणं, तिथं स्वतःला त्यांच्यासोबत अकोमोडेट करणं, तिथल्या परिस्थितीची एकरूप करणं. तर पहिल्यांदा काळी मला थोडा त्रास झाला तिथल्या मुलांसोबत ॲडजस्ट करणं. तिथली मुलं हायफाय घरातून येत होती. विशाल मेटकरी हा 2018, 19, 19, 20 या सालामध्ये 11-12वीचा प्रभाग क्लासेसचा विद्यार्थी होता. विशाल हा मॅथ्स विषयामध्ये अतिशय हुशार विद्यार्थी होता. मॅथ्स विषयामध्ये जो महत्त्वाचा जो घटक आहे कॅल्क्युलेशन, तर त्याचं कॅल्क्युलेशन अतिशय चांगलं होतं. म्हणजे एखादं एक्झाम्पल दिल्यानंतर त्या टाईपचे दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये विशालचा वर्गामध्ये पहिला नंबर असायचा. त्यामध्ये विशाल एकदम त्याचं कॅल्क्युलेशन फास्ट असल्यामुळे सगळ्यात आधी एक्झाम्पल वगैरे सॉल्व्ह करायचा. फक्त मॅथ्स विषयच नाही, तर बाकीचं त्याचा फिजिक्स विषय सगळ्यात आवडता विषय होता. आणि त्याचबरोबर जो केमिस्ट्रीमध्ये पण तो अतिशय चांगला होता. आणि विशालला तिन्ही विषयामध्ये पण रस असल्यामुळे त्याला PCM या ग्रुपमध्ये CETला 85% पेक्षा जास्त त्याला स्कोअर झाला. आणि त्याशिवाय PCMB डबल ग्रुपमध्ये त्याला 75%च्या वरती त्याला चांगला स्कोअर झालेला आहे. आणि त्याला त्या मार्कानुसार पुण्याचं चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज पण भेटलं. आणि आज विशाल एका चांगल्या ठिकाणी आहे. या बाबतीत मला आमच्या क्लासला, त्याच्या आईवडिलाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. आर्थिक परिस्थिती इंजिनिअरिंगसाठी जेव्हा पुण्यामध्ये ॲडमिशन झालं तेव्हा आर्थिक परिस्थिती व्यताची होतीच. तर त्यासाठी मला एका मित्राने एक NGOचं रेफरन्स दिला. आणि मग मी त्यांना अप्रोच केला. त्यांना म्हटलं मला शिकायचं आहे पुढे, तर तुम्ही माझी फीचं तुम्ही पे करा. ती FOC नावाची संघटना ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी मला माझी इंजिनिअरिंगची फी कंप्लीट होईपर्यंत त्यांनी माझ्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती त्यांनी मला मदत केली. सर पुढे माझं शिक्षण अजून मला पुढे जायचं आहे. मला ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. याआधी कधी बोललो नाही सर मी, पण आता असं मुलांना इथल्या एज्युकेट करायचं आहे. कारण ग्रामीण भागातली मुलं असतात, त्यांना पुढे कोणत्या संधी येतात, त्यांचं अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांचं नॉलेज नसते. तर ते मला ते अवेअरनेस रुरल भागामध्ये थोडं वाढवायचं आहे. आणि अजून पुढं चांगल्या पोस्टवरती जायचा प्रयत्न चालू आहे माझा.